गणपती नवसाचा आहे, गणपती नवसाचा। बहुत बढ़िया मूवी, बहुत बढ़िया। हिरवा हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे, ला 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 रे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये। आणि आपला जो नेहमीचा सेगमेंट आहे पब्लिक रिव्ह्यू, आणि तो पण चित्रपटाचा। हा मित्रांनो, चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू आपण करतो आपल्या चॅनलवर। आणि तुम्हाला जर आपल्या चॅनलचे रिव्ह्यूज आहे, बरेचसे शोज आहे, ते जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा मित्रांनो, कारण त्याची आवश्यकता आम्हालाही असतात आणि तुम्हालाही, की कोणता सिनेमा तुम्हालाही चांगला वाटला आणि आम्हाला चांगला वाटला हे माहिती पडतं। तर कमेंट पण करत जा। आणि आता जो सिनेमा आलेला आहे, आणि मी नुकतंच आपल्याला एक गाणं गाऊन दाखवलेलं आहे, आवाज काही माझा आहे नाही पण वाटतं गावं म्हणून गायला आहे। ते गाणं म्हणजे नवरा माझा नवसाचा, जो सिनेमा 2005 म्हणजे जवळजवळ 19 वर्षाआधी आलेला हा जो सिनेमा आहे, ह्या सिनेमाचा दुसरा भाग तब्बल 19 वर्षानंतर आलेला आहे, तो म्हणजे नवरा माझा नवसाचा 2। हा मित्रांनो, कारण की 2005मध्ये आलेला नवरा माझा नवसाचा, यातील अभिनय, यातील कथा, यातील सगळ्या गोष्टी, संपूर्ण गोष्टी या इतक्या हाऊसफुल गेल्या की प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला डोक्यावर उचलले आणि खूप जबरदस्त सिनेमा होता। तर त्याचाच हा जो भाग आहे पार्ट 2 आलेला आहे। ट्रेलरमध्ये आपण बघतो आहे की तो जो भाग आहे यावेळेस आपल्याला ट्रेनमध्ये पाहायला मिळणार, की ही जी सफर आहे ही कुठे जाणार आणि काय होणार हे आपल्याला माहिती पडेल चित्रपट बघितल्यावर। आणि चित्रपट बघण्यासाठी आलेले आपले प्रेक्षक मायबाप, आणि त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया घेऊया या चित्रपटाच्या, तो म्हणजे नवरा माझा नवसाचा 2। अर्थातच यातली जी स्टारकास्ट मंडळी आहे, म्हणजे आपली कलावंत मंडळी आहे, ती फार दिग्गज आहे। आणि नेहमीप्रमाणे जे आधी होते यात ते तर दिसतीलच आपल्याला, पण त्यातल्या त्यात आपला मराठी चॉकलेट बॉय हिरो म्हणजेच स्वप्नील जोशी पण यात आपल्याला पाहायला मिळेल। आणि काय नवीन आहे काय नाही तेही पाहायला मिळेल। आणि सिद्धार्थ जाधवसुद्धा पण आहे यात। आणि नेहमीप्रमाणेच हा चित्रपट ज्यांचा आहे सचिन पिळगावकर दिग्दर्शित आहे, निर्मित आहे, बऱ्याच गोष्टी आहेत। आणि यात आपल्याला अशोक सराफ हे आहेत, आपले सुप्रिया पिळगावकर आहेत, अशी बरीच स्टारकास्ट मंडळी आपल्याला पाहायला मिळणार आहे। वैभव मांगले आहे, जयंत वाडकर आहे। तर चला जाणून घेऊया आपल्या प्रेक्षकांकडनं की नवरा माझा नवसाचा नंतर हा जो आलेला चित्रपट आहे तो म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 कसा वाटतोय आणि काय धमाल करणार आहे, तर हे विचारूया आपल्या प्रेक्षकांना। कारण पहिले होते चला ना गडे, तर आता कसं जायचं आहे तर बघूया चित्रपटात आणि प्रेक्षकांच्या रिव्ह्यूमध्ये। आलेला रिलीज झाला, तुम्ही बघितला आहे का? या आधी जो आहे 2005मध्ये आलेला नवरा माझा नवसाचा, याचा हा पार्ट 2 आहे। तर कसा वाटतो? खूप सुंदर, खूप अप्रतिम। याच्यामध्ये जेवढेही कलाकार आहेत ते खूप सुंदर आहेत। आणि सोबतच याच्यामध्ये अशोक सराफ यांचं काम खूप अभिनय खूप सुंदर आहे। याच्यामध्ये जो आपण पहिले बसचा प्रवास बघितला होता, आता आपण ट्रेनचा प्रवास बघत आहोत। आणि स्पेशली याच्यामध्ये आपण नवीन निसर्गरम्यांचं पण आपण निसर्गरम्य स्थळ आपण बघणार आहोत। मी पहिले हा पिक्चर बघितलेला आहे, आता हा माझा दुसरा वेळ आहे जो पिक्चर बघून राहिलो आहे। म्हणजे आजच्याच 2दा? हां, आजच्याच 2दा। पण तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की मी पहिला पण पिक्चर मला खूप आवडला, हा पण पिक्चर मला खूप आवडला। अच्छा, काय सांगाल याच्यात? स्वप्नील जोशी पण आहे, स्वप्नील जोशी पहिल्यांदा दिसतो याच्यात। स्वप्नील जोशी यांचा कलाकार जे कला म्हणजे याच्यात त्यांनी सादर केली आहे, त्यांचा
प्रथम यांनी याच्यामध्ये या पिक्चरमध्ये सादरीकरण केलेलं आहे. सोबत मला यांचं जरासं नाव माहीत नाही आहे हिरोईनचं काय आहे तर, परंतु त्यांनी पण उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. आणि सोबतच आपल्या सुप्रिया पिळगावकर यांचं काय म्हणणं आहे, यांचं तर अभिनय खूप सुंदर आणि खूप एकदम असं म्हणजे मंत्रमुग्ध करणार आहे सगळ्यांना. किती रेटिंग द्याल चित्रपटाला 5 पैकी? या रेटिंगला मी 5 पैकी पूर्ण 5 देईल. अच्छा. आणि हा जो आहे तुम्ही आले आहात इथे बघायला आले आहात, हा जो सिनेमा आहे हा स्कायलाईट सिनेमा आहे जो तिरंगा चौकात आहे सक्कारदारा. तर कसं वाटतं म्हणजे आधीचं नाव याचं संगम होतं, आता स्कायलाईट आहे, तर काय सांगाल याचा अनुभव? पहिला जो संगम टॉकीज होता तो पण सुंदरच होता. आता जो स्कायलाईट जो यांनी जो नाव बदलून केलेला आहे तर हा पण चांगलाच आहे. मी आतमधून पूर्ण हा टॉकीज बघितलेला आहे आणि मला याच्यामध्ये जेवढे मी पिक्चर पाहिलेले आहेत मला खूप सुंदर वाटले. येस, थँक्यू. खूप छान. काय सांगायचं? पिक्चर एक नंबर आहे. मी फर्स्ट पार्ट खूप वर्षाआधी बघितला होता, आज सेकंड पार्ट बघितला, माझ्या फॅमिलीला पण घेऊन आलो. पिक्चर मी रिव्ह्यू खूप बघतो. मी एक रिव्ह्यू बघितला यूट्यूबवर की चांगला नाही आहे मूवी, पण मी सांगतो की मूवी खूप खरोखर छान आहे. सेकंड पार्ट पण सेकंड म्हणजे हिलरियस आहे, कॉमेडी खूप जबरदस्त, ट्रू टू लाईक म्हणजे हिलरियस एकदम जबरदस्त. स्वप्नील जोशीचा रोल आहे तो मला खूप आवडला. तो देवाला मानत नव्हता पण आखरी त्यांनी कबूल केलं. छान होता. काय छान आवडला सगळंच. मराठी पिक्चर सचिन आपला मराठी ॲक्टर सर्वात बेस्ट ॲक्टर. आणि जे पहिला पार्ट होता त्याच्यावर सेकंड पार्ट भयंकर आहे आणि तिसरा पार्ट तर पुन्हा येणार आहे. त्याच्यासाठी शुभेच्छा आणि सचिनला माझ्याकडनं नमस्कार. ॲक्च्युली मराठी पिक्चरचे सेकंड पार्ट हिंदी पिक्चरचे सेकंड पार्ट येतात, पण मराठी पिक्चरचा हा सेकंड पार्ट आलेला आहे हा खूपच छान आहे. आणि स्पेशली गणपतीच्या वेळेस हा लॉन्च केलेला आहे, त्याच्यामुळे लोकांना याचा प्रतिसाद छान मिळालेला आहे आणि खूप छान मूवीज होतो. एकदम उत्तम छान होता आणि खरंच म्हणजे गणपतीपुळेचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. एवढा मराठी चित्रपट इतका चांगला सुंदर खरं प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणीच आहे असं मला काय हरकत. छान आहे, एकदम अशोक सराफची ॲक्टिंग तर एक नंबर आहे. अजून गाणे तर सगळे उत्तम आहे. एक नंबर पिक्चर आहे. पहिल्या पार्टपेक्षा दुसरा पार्ट एकदम छान आहे. एकदम बढिया, उत्तम बढिया, सुंदर. खूप छान मूवी आहे, खूप मस्त. बहुत अच्छी. खूप मस्त होता. मस्त आहे, एकदम बढिया. फार सुंदर होता. जबरदस्त झक्कास. फर्स्टपेक्षा भारी नाही. नाईस, छान, खूप मस्त, खूप सुंदर पिक्चर होता. एकदम बेस्ट, खूप छान, बेस्ट. काय म्हणतो चित्रपट कसा वाटला? ठीक आहे. काय छान वाटलं? बोल. काय कसा वाटला चित्रपट? काय आवडलं? काय संदेश देतं? काय कॉमेडी कसं वाटलं चित्रपट? खूप मस्त. खूप छान. काय छान? कॉमेडी प्लस बाप्पाची. खूप मस्त. पहिल्यांदा पुष्कळ दिवसांनी इतका चांगला मराठी पिक्चर आला आहे. खूपच मस्त ॲक्टिंग केली आहे. बहुत बढिया फिल्म थी सर, खूप छान वाटला. कसं वाटलं? मस्त. काय छान वाटलं? कॉमेडी आणि संदेश म्हणजे देवाला जे मानतात त्याच्यासाठी खूप चांगला संदेश होता. जे नास्तिक आहे ना, देवाला मानत नाही, त्यांच्यासाठी मोटिवेशन आहे. खूप छान मूवी आहे, कॉमेडी आणि एंटरटेनिंग मूवी आहे आणि ॲक्टर्सनी पण खूप छान प्रदर्शन केलं आहे. पारिवारिक फिल्म आहे म्हणजे पाहण्यात एकदम योग्य आहे. ओव्हरऑल काय वाटतं चित्रपट? ओव्हरऑल एकदम म्हणजे सगळं ते त्याच्यामध्ये कॉमेडी प्लस भक्त सगळंच आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एक नंबर मूवी. आमचा गणपती नवसाचा आहे. गणपती नवसाचा. बहुत बढ़िया मूवी. बहुत बढिया. गणपती बाबाबद्दल होता, चांगला आहे. काय सांगा? काय चित्रपट कसा वाटला? छान होता, छान होता. खूप छान. खूपच सुंदर होता. स्टोरी खूप छान होती.
खूप छान गणपती बाप्पा मोरया. हा मित्रांनो, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघितल्याच, कारण की हा जो सिनेमा आहे हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. कारण सचिन पिळगावकर यांनी याआधी 2005 साली आणलेला चित्रपट म्हणजेच नवरा माझा नवसाचा, त्या चित्रपटाचा पार्ट 2 आलेला आहे आणि तो म्हणजे नवरा माझा नवसाचा 2. कारण या चित्रपटाला 19 वर्ष लागली पार्ट 2 येण्याकरता आणि आला तर इतका मजेशीर आला आहे, इतका धूमधडाका आलेला आहे की प्रेक्षकांना तो आवडतो आहे. आणि काय सांगू तुम्हाला चित्रपटाविषयी, कारण की चित्रपट बघा तुम्ही पण, तुम्हाला पण आवडेल. कारण की मी चित्रपट बघितलेला आहे. चित्रपटाचे जर जे त्यांचा जो स्टँड असतो म्हणजे स्टोरी लाईन जी आहे ती नेहमीप्रमाणे आहे, नवसाचीच आहे. कारण की जसा गणपतीचा नवस कसा पूर्ण करायचा आणि कशा पद्धतीने तो पूर्ण होईल आणि गणपती बाप्पा स्वतः पूर्ण करून घेतील की नाही, त्याकरता हा सिनेमा बघणं तुम्हाला गरजेचे आहे. कारण बऱ्याच गोष्टी आहेत यात आपल्याला पाहायला मिळतील. आस्तिक नास्तिकतेचा पण प्रश्न आपल्याला यात पाहायला मिळेल आणि कोणत्या याच्यात आपल्याला गणपती बाप्पा आपल्याला मदत करतील हेही सांगता येत नाही. तर हे संपूर्ण असं छोट्या छोट्या गोष्टीने हा सिनेमा समोर जातो आहे. यात चित्रपटात जसं सचिन पिळगावकर आहेत, सुप्रिया सुळे आहेत आणि सोबतच आपल्या स्वप्नील जोशी यांना नवीन यात स्टारकास्ट आहे, पण त्यांनी पण आपल्या पद्धतीने जे काम त्यांच्या वाटेला आलेलं आहे ते त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. अशोक सराफसुद्धा आहेत जे नेहमीप्रमाणे त्यात असतात आणि तेव्हा ते तिकीट कलेक्टर होते, म्हणजेच बसचे तिकीट कंडक्टर होते. आता यात TC आहे, कारण हा जो प्रवास आहे हा जो प्रवास ट्रेनचा आहे. सिद्धार्थ जाधव आपल्याला पाहायला मिळेल, त्यांनी पण अप्रतिम काम केलेलं आहे ते. आणि एक वेगळा विनोद आपल्याला यात पाहायला मिळेल, म्हणजे बोलीभाषेतनं एक विनोद आपल्याला समोर पाहायला मिळेल आणि खूप सुरेख असा हा सिनेमा करण्यात आलेला आहे. गाणी पण छान आहे, खुद्द सचिन पिळगावकर यांनी पण गायलेलं आहे. सोनू निगम यांचं पण गाणं आहे. तुम्हाला चला ना गडे हेही गाणं ऐकायला मिळेल, पण वेगळ्या पद्धतीने. ते तुम्ही नक्की बघा आणि खरंच फार सुंदर सिनेमा हा केलेला आहे, हा बनविलेला आहे. एक मराठी चित्रपट, एक चांगला चित्रपट तुम्हाला पाहायला मिळेल. खूप सुंदर आहे. या आणि नक्की बघा नवरा माझा नवसाचा 2 आणि या चित्रपटाला मी रेटिंग देईल 5 पैकी 4 स्टार. नक्की या आणि नक्की बघा गणपती बाप्पा मोरया.